हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर मी आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यांवर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आमचं फक्त डबल इंजिनच नाही तर डबल बूस्टर सरकार। महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगाने पुढे जाणार। अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। नाशिकमधील कारवाईसाठी आजचा दिवस का निवडला, संजय राऊतांचा सवाल। तर आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच कारवाई, दर्गा परिसरातील कारवाईवरून राऊतांचं प्रत्युत्तर। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्री दगडफेक, 21 पोलीस कर्मचारी जखमी। जखमी पोलिसांची पोलीस आयुक्तांकडून विचारपूस। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार। नवा व्हिडिओ शेअर करत कासलेंनी शरण येण्यासंदर्भात दिली माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला चर्चेला उधाण आलंय। राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान बुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्न या विषयावर भेटीत चर्चा। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरून संजय राऊतांचा टोला। कुणाल कामरा प्रकरणात कोर्टात सुनावणी। कामराला व्हीसीद्वारे जबाब नोंदवता येणार का, यावर येणार निकाल। कामराच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा दावा। पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन। मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरा घेण्याची आंदोलकांची मागणी। मंगेशकर पुरस्कार जाहीर। पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, तर श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, शरद पोक्षे, सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टीला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार।